नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलोत खास 12वीच्या नंतर फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी लागणाऱ्या MHT CET एक्झाम बद्दलची पूर्ण माहिती। तर याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत रजिस्ट्रेशन कसं करायचे, यासाठी लागणारे कागदपत्र कुठली, त्यासाठी ऍप्लिकेशन प्रोसेस काय, पात्रता काय, या सविस्तर गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला cetcell.maharashtra.org या वेबसाईट वरती यायचंय। इथं कसं यायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, त्याला क्लिक करा आणि या वेबसाईट वरती या। इथे आल्याच्या नंतर तुमच्याकडे इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल नावाचं एक ऑप्शन अवेलेबल आहे, इथे तुम्ही क्लिक करा आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या साइट वरती असे याल। तर इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला साइट वरती रजिस्ट्रेशन करायचं। आता मग रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता। किंवा आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला रजिस्टर या बटनाला क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे। ज्यांना ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं त्यांना आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे, किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना रजिस्टर या बटनाला क्लिक करून रजिस्टर करायचं आहे। तर सर्वप्रथम मी रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे इकडे क्लिक करून साइन इन या बटनाला क्लिक करतो। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन झाली, याच्यामध्ये तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचे। आता जेव्हा तुम्ही इथे क्लिक करता तर तुमच्या समोर अशी एक विंडो ओपन होते, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सीईटीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्यापैकी आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो आहे MHT CET 2025। याच्यासाठी इथे एक ऑप्शन अवेलेबल आहे MHT CET 2025, याला आपण क्लिक करूयात। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेज वरती रिडायरेक्ट होता आणि या पेज वरती आल्याच्या नंतर तुम्हाला काही बेसिक डिटेल्स वगैरे फिल करायची। तर सर्वप्रथम याच्यासाठीची पात्रता आपण जाणून घेऊयात। याच्यासाठी त्यांना सांगितलंय की जो विद्यार्थी 12वी पास किंवा 12वीच्या समकक्ष असेल, म्हणजे समकक्ष म्हणजे 12वी ज्याची चालू आहे तो, त्यासाठी ही पात्रता टेस्ट देता येईल। आता याच्यासाठी आपल्याला SC ST OBC VJNT या कास्टसाठी एकूण 800 रुपयाची फीस आहे, तर ओपन या कास्टसाठी 1000 रुपयाची फीस आहे। ही जी परीक्षा घेतली जाणार आहे ही कम्प्युटरवर घेतली जाणार आहे आणि हा फॉर्म जो भरतोय आपण याच्यामध्ये दिलेला ईमेल आणि मोबाईल बदलता येत नाही, किंवा बदलला जर तुम्ही तर भविष्यात येणारे कम्युनिकेशन तुमच्याशी होणार नाही, त्याच्यामुळे तो बदलू नका। तसंच याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी त्यांना इथे एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। तर सर्वप्रथम आपण इथे क्लिक करूयात आणि आय ऍक्सेप्ट आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात। इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण याची रजिस्ट्रेशनची जी स्टेप्स आहे त्या स्टेप्स कडे पुढे जातो, ठीक आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण रजिस्ट्रेशनच्या बेसिक डिटेल्स वर आलेलो आहोत। इथे तुमची काही बेसिक डिटेल्स प्रीफिल्ड आहे। प्रीफिल्ड म्हणजे अगोदर आपण जिकडे रजिस्ट्रेशनच्या वेळी भरली होती ती माहिती इथे आपल्याला शो होत आहे। याच्यामध्ये सगळी माहिती जी आहे ती करेक्ट आहे का पाहून घ्या, याची खातरजमा करा। नसेल तर रजिस्ट्रेशन डिटेल्स परत एडिट करून तुम्ही ती इन्फॉर्मेशन फिल करू शकता। आता त्यानंतर तुमचं इथं रेसिडेन्शियल ऍड्रेस, ज्याच्यामध्ये टेम्पररी आणि परमनंट दोन्ही ऑप्शन आहेत, आणि तुमचा मोबाईल ईमेल वगैरे इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर आता आपण इथे दिलेला सिक्युरिटी कॅप्चा टाकूयात आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूया। आता तुम्ही जे सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक केले तर तुमच्या समोर एक मेसेज दिसतोय, रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर MHT CET अकॅडमिक इयर 2025-26। तर याच्यामध्ये तुम्ही जो रजिस्ट्रेशन एक आयडी तुम्हाला आलेला आहे, किंवा आपण ऍप्लिकेशन नंबर म्हणूयात, तो इथे आलेला आहे, तो नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात। इकडे आल्याच्या नंतर तुम्ही सविस्तर कशी प्रोसेस करणार आहे स्टेप बाय स्टेप इकडे सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या स्टेप्स वरती जाऊयात। आता इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारणार आहे, ज्याच्यामध्ये डोमासाईल असेल, कॅटेगरी असेल, तर ती आपल्याला इकडे भरायची। आता त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये त्यांना जी कॅटेगरी दिलेली आहे तुमची, ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची या ऑप्शन पैकी जी असेल ती। त्यानंतर तुमच्या कास्टचं जे कुठलं नाव असेल ते आपण इकडे फिल करणार आहोत। त्यानंतर आपण ऑर्फन आहोत का नाही, येस ऑर नो आपल्याला निवडायचंय। त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करून घेऊयात। इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपण नेक्स्ट स्टेपला येतो, त्याला आपण क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणूयात। तर जी आपण बेसिकली मागे डिटेल्स भरली ती ऑलरेडी इकडे आलेली आहे, त्याच्यामुळे काही करायचं गरज नाही। त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड नावाचं जे बटन आहे त्याला आपण
क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला MHT CET बद्दल 2 पेपर असतात, त्याच्यापैकी कुठला पेपर द्यायचा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथं दाखवली जाते. याच्यामध्ये तुम्हाला PCB घ्यायचा असेल तर PCB घेऊ शकता. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. तुम्हाला जे हवाय तो ग्रुप घेऊ शकता, पण हा विषय तुमचा असणं गरजेचं आहे. मला दोन्ही पाहिजेत, मी दोन्ही निवडतोय. त्यानंतर आता इथे लँग्वेज विचारली. लँग्वेज म्हणजे कशा भाषेमध्ये तुम्ही पेपर देणार आहे. तुम्हाला 3 अवेलेबल भाषा आहेत, इंग्लिश, मराठी आणि उर्दू. तर मला इथं इंग्लिशमध्ये निवडायचं, मी इंग्लिश निवडतोय. त्यानंतर त्यांना सांगितले परत एकदा चेक करा, कारण इथून पुढे स्टेप्स चेंज होणार नाही किंवा करेक्शन होणार नाही. ओके. त्यानंतर तुम्हाला 4 एक्झाम सेंटर निवडायचे. जे कुठले तुमच्या जवळचे एक्झाम सेंटर असतील ते तुम्हाला इकडे क्लिक करून निवडायचे आहेत. आता मी हे एक्झाम सेंटर निवडल्याच्या नंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतो. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर काय होणार आहे मित्रांनो, की आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड करण्याचे एक ऑप्शन त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. आता इथे येस ऍग्री करा आणि मग आपल्याला इथं ओपन किंवा ब्राउज नावाचं एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि तुमचा जो कुठला फोटो असेल तो सिलेक्ट करा आणि अपलोड या बटनाला क्लिक करा. बस अशा पद्धतीने फोटो तुम्ही तुमचा अपलोड करून घेतलेलाच आहे. आता घेऊयात सिग्नेचर. सिग्नेचरला सेम स्टेप्स फॉलो करा. तुम्ही स्टोअर केलेली सिग्नेचर निवडा आणि अपलोड करून घ्या. हे झाल्याच्या नंतर आता तुम्ही पुढे सेव्ह आणि प्रोसीड करूयात. इथून पुढे आता तुम्ही काय करता, की तुमचं जे आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आहे कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही निवडू शकता. आता इथं मी सध्या पॅन कार्ड निवडतो. तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर निवडा, अदरवाईज दुसरं कुठलं डॉक्युमेंट असेल बिलकुल निवडू शकता. अपलोड या बटनाला क्लिक करा आणि मगवासारखं ओपन किंवा ब्राउज करून तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इकडून निवडू शकता. आता ते डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर काय झालंय, की आपली जी बेसिक डिटेल तुम्ही भरली होती ती सगळी इन्फॉर्मेशन इथं दिसायला लागली. तर याला आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपण चेक केली. याच्यामध्ये काही करेक्शन असतील तर इथे आपल्याला पेन्सिल आयकॉन आहे, याला क्लिक करा किंवा एडिट म्हणा, याला क्लिक करून तुमची इन्फॉर्मेशन जर काही चुकली असेल तर तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. आणि याच्यानंतर आपली सगळी माहिती आपण केअरफुली बघितल्याच्या नंतर प्रोसीड टू पेमेंट नावाचं एक ऑप्शन आहे, याला आपण क्लिक करून घ्या. याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, की याचं ऍप्लिकेशनचं पेमेंट करायचं. आता याला क्लिक करतो एस. इथे जसं मी क्लिक करल तसं पेमेंट करण्याचं ऑप्शन मला दिसल आणि इथे येऊन आता इथे मला 2 फॉर्म भरत आहे मी ओपन मध्ये, म्हणून 2000 रुपयाची फीस दिसते. याला एस करतो सिलेक्ट आणि प्रोसीड टू पेमेंट. अशा पेमेंट गेटवेला मी आता आलेलो आहे. इथं राजोर पे, आय अग्री आणि प्रोसीड. ओके. आता इथं आपल्याला काय करायचं, एक पेमेंट भरायचं. पेमेंटसाठी आपल्या समोर एक QR जनरेट होणार आहे किंवा इथं व्हेरियस 4-5 मेथड दिल्यात, कुठल्याही पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यापैकी मी QR ला शो QR करतो आणि कंटिन्यू आणि पे. इथून मला माझ्या गुगल पे, फोन पे मधून हे स्कॅन करायचंय आणि पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला प्रोसेस करायची आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.